सर सगळी तयारी झाली आहे ना? हो, कोण कोण काय काय बोलणार त्याची यादी पण तयार केली. ठीक आहे, मोरे मामानं सांगा तेवढं. हो. हं? कुरकुडे सर, काय मग निदान आज तरी चांगलं बोला मुलांच्याबद्दल. चांगलं बोलण्यापेक्षा खरं बोलायला मला आवडतं शिंदे सर. तुमच्यासारखं गोड गोड बोलून माणसं येडी करायला नाही जमत मला. मला म्हणत असाल तर स्पष्टच बोला की सर. अहो, तुम्हाला कशाला कोण काय बोलल? तुमचा तरच कौतुक सोहळाच आहे ना. कांबळे सर असं, कांबळे सर तसं. वर्षभर आम्ही कुठं काय शिकवलं जाऊ पोरासनी. हो कुरकुटे सर, मुलं पण आता तुमच्यासारखीच खरं बोलतात ना. हा, आता त्याला कोण काय करणार. आम्ही काही मुद्दामून तसं वागत नाही. पोरासनी शिस्त बी पाहिजे, अभ्यासा एवढी ती बी महत्वाची आहे. आणि पोरं ऐकत नसली तर आम्हालाच वर्गावर बोलवून घेता ना शिंदे सर. नाही नाही सर, शिस्त ही हवीच, त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण कसं आहे ना सर, कधीतरी ही छडी बाजूला ठेवून मुलांच्यात बसून त्यांच्यासारखं व्हा ना. न रागवता सुद्धा ऐकतात की मुलं, काय हो सर? हो, कसं आहे सर, काही शिक्षकांना आई व्हावं लागतं, काही शिक्षकांना बाप. आम्ही दोघं बापासारखं वाटतो आणि तुम्ही आईसारखं. बाप पोरांना कायम तापट, रागीट, मारझोड करणारच वाटतो आणि आई जवळ घेऊन समजवणारी. पण बाप पोरांच्या भल्यासाठी मारतो हे पोरांना दुनियेत गेल्यावर कळतं. आता इथनं बाहेर गेलं तेच होणार आहे बघा.